हाय गाईज, वेलकम टू अवर चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. सो आजचा ब्लॉग काय? आजचा ब्लॉग Q&A चॅलेंज. ओके. आणि मी जस्ट असंच बसले जागा याच्यावरती. Q&A म्हणजे काय? Q&A म्हणजे मी तुला थोडंसं काहीतरी विचारणार आहे त्याच्याबद्दल. हा, मग थोडंफारच विचारणार आहे मी. ओके. तुला सांगतो आता, मी जस्ट बसलेलो इथे असं बेडवरती. तर म्हटलं की जरा ChatGPTला विचारावं की असं काय 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 नाही, की म्हणजे चांगल्या हॉबीज. ओके. नवऱ्यामधील चांगल्या हॉबीज काय आहेत ते विचारायचं. म्हणजे नवऱ्याविषयीच्या चांगल्या हॉबीज. येस येस असंच काहीतरी ना? असं असं तेच यार, तू मला बरोबर ओळखते सगळं. अरे इथूनच स्टार्टिंग चांगलं आहे, म्हणजे क्वेश्चन चांगले असणार आहेत त्यातले. ओके. आणि पण तू तर नाही काढलेस ना नाही, मी क्वेश्चन. तर नाही काढले ते ChatGPTने दिलेत. मी जस्ट विचारणार आहे, पण त्याच्यापैकी मी माझं ऍडिशनल विचारणार आहे मी तुला त्यातील. ओके. तर थोडंसं मी विचारलं असं की काय काय तर बोलले दिलेत त्यांनी. आता ते विचारेन मी तुला. त्याच्यामध्ये काय की इन जनरल आहेत. हा, ओके. तर आपण आपल्या चॅलेंजला स्टार्ट करूया Q&A ला. ओके. ओके. सो गाईज, थांब मला मोबाईल घेऊ देते 1 मिनिट. अब मजा आहे का? हा, तर मग पहिला वाला एक फिटनेस और हेल्थ केअर, म्हणजे की फिटनेस किंवा हेल्थ केअर बद्दल तुझं माझ्याबद्दलचं काय मत आहे? सांग ना. फिटनेस वाला. जेव्हा रोहित जॉबला होता तेव्हा रोहित मस्तपैकी जिमला वगैरे जायचा. पण जेव्हापासून आमचं लग्न झालंय तेव्हापासून हा असं सांडासारखा सॉरी इट्स ओके इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. सॉरी गाईज. अरे आता ते असू दे रे, चालतंय, एवढं काय. एवढा असं झोपलेला असतो ना, गेंड्यासारखा सांडासारखा असा असं नसतो मी झोपलेलो. पूर्ण ओके. घोरत पडलेला असतो असं एवढा पण घोरत नाही मी घोरायला लागलो की मला समजतं मी घोरते, ते लगेच जागा होतो मी. ओके. काय नाही हा, काय मग घोरणार मी स्वतः झोपून जात असते. ओ एवढं शिट घोरतो. असं. आणि फिटनेसचं म्हणाल तर आता रोहितचं काही फिटनेस राहिलेला नाहीये काही. पहिला तो एकदम जिमला जायचा मस्तपैकी एकदम फिट अँड आता फाईन पण होता. मित्रांनो माझी तब्येत मजबूत आहे, एकदम व्यवस्थित, आणि मी फिटनेस मध्ये आहे. काही एवढा झोपतो हा, एवढा झोपतो, बाप रे. गाईज ऐका मित्रांनो, ऐका. माणसाला पुरेपूर झोप पाहिजे की नाही? 7 ते 8 तास कंपल्सरी पाहिजेच ना एवढी. जेव्हा जेव्हा ह्याला बघायला जाऊ हा, मग बरोबर आहे ना. ओव्हर ऍक्टिंग असं थोडी ना करतो तर मी. मी पॉइंट्स देते ह्याच्यामध्ये 0 किंवा 2. अरे बापरे, काय फिटनेस आणि ह्याच्यामध्ये तू असंच असतो नुसता असं पेंगत असतो का असतो. मी? आणि आणि ना हा मला काय बोला, दिवाळीचा टाइम होता गाईस, दिवाळीच्या वेळेला की मी आता उठणार, मी पाहायला जाणार सकाळी, शूज वगैरे काढले मस्तपैकी. आणि हा माणूस, मी मम्मीकडे गेले होते त्यावेळेला, हा माणूस फक्त त्या दिवशी तो पळायला गेलाय. अरे त्या दिवशी मी तेव्हापासून तो रनिंगला गेलेलाच नाही, त्याने काही वर्कआउट नाही केला घरी, ना काय ना काय. वर्कआउट करायचो घरी. मग आता तू केलायस कुठे? तू फक्त त्या दिवशी केलेलास तू दिवाळीच्या वेळेला. आता मी परत एकदा करणार आहे ना. निश्चयाचा महामेरू बहुत ही जनात से आला. पक्का वचन आहे हा. काय नाही, हा 2 पॉइंट्स आहे त्याला फक्त. अरे आरशेट. तर आता तुझ्यासाठी दुसरं एक आहे. कुकिंग बद्दल तुझं काय मत आहे? कुकिंग कुकिंग म्हणजे मी जेवण वगैरे करतो की नाही, किंवा तुला हेल्प करतो की नाही, असं त्याबद्दलच आहे रे. असं सॉरी, क्वेश्चन तुझा माईक माहित होतं. ओके. तर कुकिंगच्या बद्दल तर जाडू खूप छान जेवण बनवतो. जेव्हा केव्हा मला असं कंटाळा आलेला असतो ना, तेव्हा जाड्याच मस्तपैकी जेवण बनवतो वगैरे वगैरे. सरप्राईज देतो की नाही मी जेवणाचं बनवताना? हे असं बोलायची गरज आहे, हा काय सरप्राईज देत नाही मला. ओ शिट, किती खोटारडे, किती किती जाड्या मला जेव्हा मला खूप कंटाळा येत असतो किंवा मी एकदम अशी झाली त्या जाड्या नक्कीच बनवतो. आणि एवढं छान बनवतो ना तो. त्याच्या हाताची डाळ खिचडी, परत मसाले भात. डाळ खिचडीसाठी माझी रेसिपी मागा मित्रांनो, मी तुम्हाला मागा येईल तो तुम्हाला द्यायला घरी. अरे मग मी सांगू शकतो ना त्यांना, मी कमेंट मध्ये मी सांगू शकतो की रेसिपी कशी आहे कशी नाही. तर काय एकदम छान जेवण बनवतो. आणि स्पेशली डाळ भात आणि मसाले भात. डाळ भात नाही, डाळ खिचडी मसाले भात आणि चपाती तर एवढा छान बनवतो ना गाईज, मलाही लाजवतो. 10 on 10. आता बरं 10 on 10 भेटले तुला. वाव, येस 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 येस. चला आता तिसरा, लिसनिंग अँड अंडरस्टँडिंग. त्याच्याबद्दलचं काय की म्हणजे की जरी तू बोललीस कधी काय, तर मी मग असा शांत असतो का, किंवा म्हणजे तुला समजवतो का, असं काय आहे का? याच्याबद्दल तुझं काय? जेव्हा मी अशी खूप चिडलेली असते किंवा म्हणजे काय म्हणायचं मला, तर मी खूप अशी चिडलेली वगैरे असते किंवा मी एकदम ह्याच्या बाहेर हाय लेवल मध्ये पारा एकदम माझा चढलेला असतो ना, तेव्हा पारा जास्त चढलेला असतो. पारा बोल रे, पारा हाय लेवल, पारा बोल एकदम. तर पारा एकदम चढलेला असतो. त्या जाड्या एकाही शब्दाने मला असं
म्हणजे अपोज मी जे बोलते ते गपचूप ऐकून घेतो. तुम्ही प्रत्युत्तर देत नाही असं तुला बोलायचं हा का? थोडं म्हणजे कधीच कोणत्याही ह्याच्यामध्ये नाही, माझं पूर्ण केअरफुली ऐकून घेतो. आणि मला याच्यात नाही, मला वाटलं नाही म्हणतेस की काय. ऐक तर एकदम असं केअरफुली ऐकून घेतो. वा. परत मला एकदम छान सजेशन देतो, हा तू असं केलं पाहिजेस किंवा असं कर. आणि जेव्हा केव्हा मी निगेटिव्ह थिंकिंग करत असते तेव्हा जाड्या मला नेहमी समजवत असतं, ऐक ना. हा ऐकतो रे हा. मी. अरे मला खुशी होती, खुशी एवढी चांगलं चांगलं ऐकून माझे वा वा वा. चला चालू. ऐक ना. हा, तर जाड्या मला एकदम असं छान समजावून सांगतो वगैरे. आणि काय क्वेश्चन होतं? अगं तेच त्याच्याबद्दल की हा माझ्याबद्दल. ऐकून घेतो. आपण जेव्हा आमच्यामध्ये असं काय वाद वगैरे जास्त करून होतच नाही. टच हा नाही होत एवढे जास्त वाद. आणि जेव्हा कधी झाले तर तुम्हाला जास्त समजून घेतो, कारण की आपल्या मुलीचं तर माहिती आहे, आपलं एकदम पारा एकदम हाय असतो कोणत्याही गोष्टीत. सो हा तो मला नेहमी समजून घेतो, मला सजेशन देत असतो. 10/10. 10 पेक्षा 100 असतील तर मी 100 पण देईन त्याला. ओके मित्रांनो, ओकेच. थँक्यू. आता अजून एक तुझ्यासाठी किती हेल्पिंग क्वेश्चन्स नेचर. आहेत? 8 आहेत, 7-8 आहेत. 10? नाही 7-8 7 किंवा 8. मी माझ्यावरती आहे ना, तुला काय करायचं मी विचारतोय ना. ओके, आता हेल्पिंग नेचर बद्दल सांग की म्हणजे तुला घरकामामध्ये कधी काय अशी मदत काय असते काय? हा नेहमीच असते. नेहमी म्हणजे नेहमी असते मदत. मी तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं की आमचं असं जेवण झालेलं आणि आम्ही खाली असं जेवायला बसतो लादीवरती. तर आमचा डोअर त्या दिवशी ओपनच होता आणि आम्ही सगळे म्हणजे झाडू मला भांडी वगैरे आतमध्ये घेऊ लागला आणि आपल्या लादीवरती खरकटे सांडलेलेच असतात. तर तो ते पुसत होता आणि त्या बाहेरच्या काकांनी म्हणजे एज होते ते 60 असे असतील एज वगैरे ना. हो 60 होतच. 5 बोलते, 50 किंवा 60 असं असेल हा, काय असं एज त्यांचं. आणि ते म्हणतात ऑफिसमधून आल्यानंतर हेच काम असतं का तुम्हाला? तर हा त्या काकांना माझ्या समोर बोलला, मी म्हणजे ऐकलंय मी स्वतः. हा त्या काकांना बोलला की स्वतःच्या बायकोला का मदत करायला काय लाज आहे? बरोबर आहे ना मित्रांनो, स्वतःच्या बायकोला लाजायचं काय काम करताना? तिच्यासोबत ती पण काम करते, मी पण काम करते ना, मग तिला थोडीशी मदत केली तर काय प्रॉब्लेम आहे? सो जाड्या मला नेहमी हेल्प करत असतो. हे एकदम बेस्ट उदाहरण होतं तुम्हाला सांगायसाठी. 10 आउट ऑफ 100. ओके, वा वा वा, थँक्स. आता अजून एक तुझ्यासाठी की ट्रॅव्हलिंग आणि एक्सप्लोरिंग. सांग ना, म्हणजे नवीन नवीन ठिकाणी फिरायला. हो आम्ही जातो. आम्ही आधी आमचा डेटिंग फेज होता तेव्हा पण आम्ही जायचोच. आणि आता लग्न झाले तेव्हा पण जाड्या मला संडे टू संडे घेऊन जातच असतं बाहेर. तेच की नाही, मला वाटलं तेच की नेतो की नाही. नाही, कधी कधी कंटाळा आला की झोपून जातो. झोपताना एवढी हे आहे ना. आपण मी असं नाही झोपत आहे. मगाशी जसं सांगितलंस ना तू, असं मी अजिबात झोपत नाही. जेव्हा तर अजिबातच नाही मी. जेव्हा तुम्ही आमच्या घरी कधी आलात ना तर आम्ही झोपलेच भेटू तुम्हाला जास्तीत Okay, जास्त. आता अजून एक. 10/10 आम्ही जातो बाहेर आणि जाडे मला घेऊन जातो. आता ओके, अजून एक विचारूया आता मला. सेन्स ऑफ ह्युमर सांग आता याच्याबद्दल काय. मी तुला म्हणजे तुला हसवतो का वगैरे काय, असं म्हणजे चिडलेली असलीस किंवा काय ते असं? नेहमी माझा कधी पारा एकदम हायला म्हणजे जेव्हा जातो तेव्हा तो एकदम कंट्रोल करत असतो. मी पुढच्या 10-10 मिनिट्स मध्ये मी एकदम नॉर्मल असते. वा. आणि हा पण हसत असतो आणि मी पण हसत असते. त्यावेळेस सांग ना, तुला जर कधी असं जास्त चिडलं तर मी तुला काय आणतो का ते पण सांग ना. हा अरे यार हे बघा, हे फक्त बघा तेवढं सांगते की नाही जाड्या आणतो हा मला. काय आणतो मला ओरिओ सिल्क जाम आवडते ती. नाहीतर मी पनीर चिली मला खूप आवडते. सो जाड्या मला तिकडे घेऊन जात असतं खायला. येस. ओके, आता अजून एक 10/10. ओके, आता केअरिंग अँड रोमॅन्टिक गेस्चर. खूप आहे. 100 आउट ऑफ 10 आउट ऑफ 100. ओ मला उलटी बोली का आधी तर. थँक्यू. आता लर्निंग न्यू थिंग्स म्हणजे नवीन स्किल्स वगैरे काय शिकायचं वगैरे असं तुला काय काय? अजूनपर्यंत तर जाड्या अजून काही नवीन शिकलेला नाहीये. जेवढा शिकलेला आहे त्याच्यावरतीच तो वर्क करतोय. सो ट्राय करशील ना? बस काय तुझ्यासाठी काही. सो ओके ना. 5 ओनली. अजून तू काही ट्रायच नाही केलास. मी तुझ्यासाठी 100% देणार. एनी ते टाइम नाही चाललंय आपलं चाललंय की तू न्यू काय कोणती गोष्ट शिकलायस का? मग त्याच्यासाठी तुला सांगते ना, मी शिकवायला एनी टाइम एनीवेअर कधी पण नाही. तू प्रश्न काय मला बघू दे. प्रश्न काय होता बघ, हा वाला होता. केअरिंग अँड रोमॅन्टिक गेस्चर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. हे नव्हता. लर्निंग अँड न्यू थिंग्स. सॉरी. लर्निंग न्यू थिंग्स होतं रोहित. मग म्हणजे तू काय ग्रोथ माइंडसेट साठी तुझ्यासाठी म्हणजे असं नवीन तुला शिकवायला वगैरे असं काय? मला शिकवायला की स्वतः शिकलेला? स्वतः शिकलेला की मला शिकवायला? तुला शिकवायला. हा गाईज, मला प्रश्न नीट कळला होता. तर जाड्या मला 2 व्हीलर शिकवते आता. नशीब सांगितलं नाही तर मग बाप. 10 आउट ऑफ 10. आता अजून एक
म्युझिक अँड सिंगिंग. हा खूप छान खूप छान. जाड्या नेहमी नेहमी मी अपसेट असते तेव्हा तो गात असतो. ते वाला गाणं. हा मी कुठलं वालं? मी ना कधी वेळ भेटला ना मी तो नक्की व्हिडिओ पोस्ट वगैरे करेन असा की तो रात्रीचाच मला खूप असं कंटाळा, मी दमलेली वगैरे होते आणि हा पण त्या दिवशी लेटच आलेला जॉबवरून. सो त्याने माझ्यासाठी गाणं गायलेलं एकदम छानसं. वेळ भेटला कधी असं हे झालं तर मी नक्की तो व्हिडिओ पोस्ट करेन. लक्षात आहे ना तुझ्या काय मी काय गाणं म्हटलेलं होते? हो तू हे तो दिल धडकता आहे ते वाला. हो आहे 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 आहे. ओके ओके. आता अजून एक सोशल नेचर, म्हणजे माणसांसोबत कसं काय व्यवहार माझा वगैरे, म्हणजे बोलणं वगैरे कसं आहे. खूप छान खूप छान खूप छान आहे ना. खूप छान. मी कधी मला बघितलं तर मी दुसऱ्या माणसाला साईडला मी मी जरी मी एकदम अशी साईडने जाऊ शकते म्हणजे कोणत्याही माणसाच्या माझ्या ओळखीचा असं किंवा म्हणजे करताय ना मी असं, अरे म्हणजे एकदम एकदम इंट्रोवर्ट माणसं असतात ना तशी मला असं कोणी साईटून जरी मी माझ्या गेलं आणि ते माझ्या ओळखीचं असलं तरी मी अशी करून जाऊ शकते त्याला. म्हणजे न बोलता- माणूस असा बघत असेल हा तरी अशी सुद्धा- मी जाऊ शकते पण रोहित कधीच नाही. रोहित नेहमी बोलतो आणि छोट्या मुलांविषयी तर त्याचं एकदम 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 माझ्याकडे जेवढी येत नाहीत ना मुलं छोटीवाली तेवढी ह्याच्याकडे असतात. हो हो हे खरं आहे, हे खरं आहे मित्र. म्हणजे बाकी सगळं पण खरंच आहे पण हे पण आहेच. आणि एक लास्टचा की काय बोलायचं होतं तुला की लॉयलिटी आणि रिस्पेक्टफुली काय असं माझ्याबद्दलचं काय आहे का? खूप आहे सगळेच आहे. सगळ्यामध्ये माझी रिस्पेक्ट केलेली आहे त्याने आणि स्पेशली माझी मम्मी आणि ह्याची मम्मी ह्या दोघींमध्ये तो कधीच म्हणजे कधीच तो असं करत नाही की हा बाबा ही तुझी म्हणजे पार्शलिटी वगैरे partiality, असं. ओके. ही बाबा हा ही तुझी मम्मी आहे ही माझी मम्मी किंवा हे माझे पप्पा हे तुझे पप्पा असं कधीच नाही. तो नेहमी दोन्ही फॅमिलीला असं इक्वली आणि रिस्पेक्टफुल तर तो सगळ्यांविषयी माझ्याविषयी तर खूपच आहे. स्पेशली मला ते सांगायचं होतं की माझी मम्मी आणि त्याच्या मम्मीमध्ये तो कधीच म्हणजे कधीच असं पार्शलिटी करत नाही. नेहमी तुझी आणि तो आम्ही दोन्ही मम्मींना मम्मीच म्हणतो. ह्याच्या मम्मीला पण आम्ही मम्मीच म्हणतो आणि माझ्या मम्मीला पण आम्ही मम्मीच म्हणतो. सो आम्ही रोहितने कधीच पार्शलिटी केली नाही आणि माझी तर नेहमी रिस्पेक्ट करतो. कुणाची कोणतीही बाई असू द्या किंवा छोटी मुलगी असली तरी तो तिला आवाज बोलत असतो. आता एकदम इथे ना आमची छोटीशी मुलगी आहे बाजूला राहते तर ती आमच्या घरात येते ना. हो यार ती तर खूप क्यूट आहे, एकदम क्यूट आहे. रोहित तिला पण तुम्हाला माहिती का म्हणजे एवढीच असेल चिन्नू एकदम चिन्नू एकदम अशी तिचे पाऊल पण एवढी तर आणि तरी रोहित तिला आवाज बोलत असतो. सो ह्याच्यापेक्षा आणि तिला विचारलं ना असं काय की मग जेवली का? जेवली मी. काय खाल्लं? चिकन भात. कंटिन्यू तेच सांगते ती. सो रिस्पेक्ट रोहित सगळ्यांचीच करतो. ओके थँक्यू. अजून काय? काहीच थँक्यू. अरे ते गाणे माहिती ना कुठलं माहितीये का? ह्याच्यामध्ये हे येतं. ओ शिट यार. मग मी माझं गाणं बोलतोय. बोल तिथे नाही का ते काय म्हणतात त्याला, ते गाणं कोणतं आहे? माहेशमती नाही का ते? माहेशमती साम्राज्य तसं काळेशमती साम्राज्य. मग आमच्या घराचे साम्राज्य तुझ्याकडेच आहे. चल मग काय जाते लावले त्यांच्याकडे नाही जा. सो मला एकदम असं घाम आला एवढं सगळं सांगताना. मला नाही आलेला. सो आणि मी मगाशी बोलले असेल की जाड्या गेंड्यासारखं तुम्ही आमचं हे नॅचरल एकदम नॅचरल बोलणं असं आमचं. आम्ही घरातून असंच असतो. आम्ही असं वेगळं विचित्र म्हणजे असं वेगळं ठेवलेलंच नाही की असं काही नसते आमचं. म्हणजे जे असेल ते आपण आपलं नॉर्मली असतं असं म्हणजे आम्ही म्हणजे ह्याला टार्गेट करून असं नाही नॉर्मल टार्गेट करून ह्याला बावळट वगैरे असं नाही. आमचं हे नॉर्मली झालेलं आहे. आता खूप वर्षांची आम्हाला सवय झाली हे बोलायची. त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही की काय बोलावं असं. जस्ट नॉर्मल असं आमचं बोलणं. आणि आम्ही घरात पण बोलतो म्हणजे मम्मी पप्पा असतील ना तरी सुद्धा आम्ही असंच बोलतो. असं काय नसते म्हणजे ह्याच्यातून काय पडलं तर म्हणतो अरे बावळट ते पडलं म्हणजे हे एवढं नॉर्मल आहे ते. म्हणजे असं काहीच नाही की उद्देशूनच बोलले किंवा रागाने असं काहीच नाही. एकदम जस्ट नॉर्मल आपण बोलतो ना तसं बोलले अरे बावळट काय करतोय असं म्हणजे असं काय नाही. जाड्या असं म्हणती बस, बाकी काय नसते. तर तुम्हाला माझे Q&A कसे वाटले आणि माझ्याबद्दलचं मत हिला म्हणजे हिच्याबद्दल ही काय रे यार माझ्याकडून तुझ्याबद्दलचं मत. ओके. अरे अशी सपोर्ट करते मला ही बरोबर टायमिंगला बरोबर सपोर्ट असतो मला. ओके. तर कसं मत वाटलं तुम्हाला हिचं माझ्याबद्दलचं ते नक्की कळवा तुम्ही. नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि ते वर्ड्स मी गेंड्या वापरले असेल तर ते एकदम नॉर्मल आहे. तुम्ही असं जस्ट लायली तुम्ही पण घ्या म्हणजे असं काही नाहीये. हे नॉर्मलच आहे आमच्यासाठी. ओके. तर मग तुम्ही सांगा कमेंट मध्ये की हिचं माझ्याबद्दलचं मत हिला काय वाटत होतं ते तिने सांगितलंय. बरोबर.
बरोबर बरोबर आहे ना? बरोबर आहे, तर बरोबर. आपल्याला कमेंट मध्ये तुम्ही सांगा आणि तर आपण आता एंड करूया? एंड करूयात ना. हा. सो गाईज आता बाय बाय आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय गाईज आणि काळजी घ्या. काळजी घ्या.